अजून चांगलं कसं बोलता येईल हा विचार रोज केला गेला पाहिजे. मग त्यानंतरच तुम्ही उत्तम निवेदिका, सूत्रसंचालिका, अभिवाचक किंवा कथाकथनकार होऊ शकता. स्वतःला कधीही एक्सक्यूज द्यायचं नाही. मी रोज नवीन काय शिकेन याकडे विचार करायचा, याकडे दृष्टी ठेवायची. मगच तुमच्या हातून उत्तम उत्तम काम करण्याकडे लक्ष जातं, कल तुमचा निर्माण होतो, क्षमता निर्माण होते. तर अशा पद्धतीचं तर नेहमीच येतं आणि मी कायम त्यांना हेच सांगत असते. खूप छान. आपण एक खूप महत्वाचा पॉइंट यामध्ये मांडलाय की तो म्हणजे अभ्यास. मित्रांनो, जर आपल्याला 10व्या मजल्यावर जायचं असेल तर आपल्याला एक एक पायरीने जायचंय आणि ती पायरी घेण्यासाठी म्हणजे ती पायरी चढण्यासाठी जर तुम्ही कंटाळा केलात तर तुम्ही कसे बरं पोहोचणार त्या 10व्या मजल्यावर? डेफिनेटली तुम्ही एलिव्हेटर किंवा लिफ्ट वापरू शकता, पण जर पायरी हा एकच ऑप्शन असेल तर तुम्हाला ती प्रत्येक पायरी चढावी लागेल, सर करावी लागेल. आणि जसं तुम्ही म्हणालात की आज गृहिणी आहेत तर त्यांच्याकडे खूप वेळ सुद्धा उपलब्ध आहे.